संभाजीनगरच्या देवगिरी महाविद्यालयाचे प्राचार्य नंदकिशोर गायकवाड यांचा सेवापूर्ती कार्यक्रम। विद्यार्थ्यांना रोजगारभिमुख शिक्षण देण्याचा मी प्रयत्न करेन। प्राध्यापक नंदकिशोर गायकवाड। शेवगाव तालुक्याच्या गायकवाड जळगाव येथील नंदकिशोर गायकवाड यांचा सपत्नीक सन्मान। प्राध्यापक नंदकिशोर गायकवाड हे संभाजीनगर येथील देवगिरी महाविद्यालयात प्रशासकीय सेवेत उपप्राचार्य म्हणून सेवा बजावत होते। ते सेवानिवृत्त झाल्याने गायकवाड जळगाव येथील ग्रामस्थ व स्वर्गीय विमलबाई गंगाधर गायकवाड माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचे संस्थापक अशोकराव गायकवाड यांच्या वतीने सपत्नीक सन्मान करण्यात आला असून, सेवानिवृत्तीनंतर मी माझ्या मूळ गावी गायकवाड जळगाव येथील विद्यार्थ्यांसाठी रोजगारभिमुख शिक्षण देऊन ते स्वतःच्या पायावर कसे उभे राहतील यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे नंदकिशोर गायकवाड यांनी म्हणले। यावेळी स्वर्गीय विमलाबाई गंगाधर गायकवाड माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे संस्थापक अशोकराव गायकवाड, माजी जिल्हा परिषद सदस्य मोहनराव देशमुख, माऊली संस्थानचे नामदेव महाराज, संभाजीनगरच्या देवगिरी महाविद्यालयाचे उपप्राचार्य अरुण काटे, सरपंच उमेश भालसिंग, चंद्रकांत गरड, सरपंच संजय बडे, शिवानंद भानुसे आदीसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते। पांडुरंग निंबाळकर प्रतिनिधी। नवीन उपक्रम राबवले आणि माझ्या सर्व सहकार्यांनी साथ दिली। आज 1200 मुलं दररोज महाविद्यालयामध्ये ते उपस्थित असतात। हे केवळ माझ्या संस्थेचे सरचिटणीस आदरणीय आमदार सतीश भाऊ चव्हाण साहेब यांनी माझ्यावर टाकलेला विश्वास आणि त्यांनी मला पूर्ण फ्री हँड दिला। त्यामुळे ज्या लोकांनी काम केलं त्यांचं कौतुक करणं आणि जे काम करत नाही त्यांना कामाला लावणं, या पद्धतीची विचारसरणी अवलंबून तशा प्रकारचं कार्य करून सगळ्या स्टाफच्या मदतीनं त्या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारचा बदल करू शकलो। त्याचाच वापर त्याला फायदा असा मला झाला की ज्युनियर कॉलेजला मुलांची विद्यार्थी संख्या उपस्थितीचं प्रमाण वाढलं। त्याची दखल घेऊन जे नीट सेल सुरू केला, जो गरीब विद्यार्थ्यांसाठी ज्याच्या जवळपास 3 पट फी बाहेर क्लासमध्ये आहे, त्याच्या 1/3 फीजमध्ये आम्ही चालवला। 650 विद्यार्थी जो 23 विद्यार्थ्यांवर सुरू केला, त्याच्यामध्ये आज देवगिरी महाविद्यालयात 650 विद्यार्थी आहेत। त्याचा कार्याचा भाग म्हणून माननीय सतीश भाऊ चव्हाण साहेबांनी पुन्हा मला त्या ठिकाणी करावा लागेल असा आग्रह केला आणि त्याच पदावर मी पुन्हा त्या ठिकाणी कार्यरत आहे आणि त्याच्याच प्रकारची सेवा, तशा प्रकारचं आता यानंतरचं लाईफ, यानंतरचं आयुष्य मी गायकवाड जळगावला माझ्या मूळ गावी या ठिकाणी देऊन या विद्यार्थ्यांना जे काही नवीन म्हणजे 12वीच्या शिक्षणानंतर किंवा 10वीच्या शिक्षणानंतर लवकर रोजगारामुख असं काही शिक्षण देता येईल की ज्याच्यामुळे ते स्वतःच्या पायावर लवकर उभा राहतील आणि त्याच्या कमवताही त्यांचं शिक्षणही सुरू राहील। अशा प्रकारच्या योजना मी या ठिकाणी राबवेल। किती यश येईल हे मी सांगता येणार नाही, पण प्रयत्न मी निश्चितच करेल। इथून पुढचं आयुष्य माझ्या गावातल्या मुलांच्या शिक्षणासाठी देण्याचा माझा मानस आहे। तुमच्या सर्वांच्या गावाची आणि तुमच्या सर्वांची मला सहकार्याची अपेक्षा आहे। धन्यवाद।